नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा नवीन भागामध्ये स्वागत आहे. मित्रांनो, अगोदरच्या भागामध्ये आपण जी आरवा केव आहे ती पाहिली. आता आपण यानंतर जी मौसमयी केव आहे ते पाहण्यासाठी जात आहोत. आरवा केव पासून ज्या मौसमयी केव आहे त्या जवळजवळ एक 9 ते 10 किलोमीटर अंतरावरती आहे. या केव पाहण्यासाठी तुम्ही आठवड्याचे 7 दिवस पण येऊ शकता. सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंतचा टायमिंग आहे. इथून 2 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे. In 300 meters, turn right. आरवा केव पासून जवळजवळ एक अर्धा तासानंतर आपण जे मौसमयी केवचा पार्किंग एरिया आहे तिथे पोहोचलो आहोत. पार्किंग एरिया आहे त्याच्या साईडला यूज अँड पे टॉयलेट वगैरे आहे. बाथिंगसाठी 30 रुपये आणि युरिनसाठी 10 रुपये आणि इथे तुम्ही ज्यूस वगैरे घेऊ शकता. पार्किंग पासून एक 100 मीटर चालत आल्यानंतर इथे तिकीट घर आहे जिथे की तिकीट काढून आपल्याला आतमध्ये एंट्री दिली जाते. इथे जे मोठे लोक आहेत त्यांना 30 रुपये आणि जे लहान मुले आहेत त्यांच्यासाठी 10 रुपये तिकीट आहे. तिकडे जायला जशा पायऱ्या होत्या तशाच आपण केवळा जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत. तिकीट काढून थोडंसं चालल्यानंतर जे गोव्याचा एंट्रन्स आहे तिथे आपण पोहोचतो. हजारो वर्षापासून येथील जे आम्लयुक्त पाणी आहे त्या पाण्यापासून जे येथील जी चुनखडी आहे त्याचे क्षरण होऊन ही जी गुहा आहे ती तयार झाली आहे. चला पुढे चला. बाबू इधर देखो, गिरेगा नहीं. चल चल आतमध्ये चल, बसून चल आतमध्ये, मोठे आहे रे आतमध्ये, चल आतमध्ये. आहे चलो चलो. टाइम लिप्स केलाय का? नाही. चला, मी फोटोग्राफर हो. हे मोठे आतमध्ये ये या मोठे आहे या. इथून पाणी गळते वरचं, थोडं स्लिपरी आहे व्यवस्थित. आलो ते फक्त तेव्हाच ओपन असते ना ते मध्ये जर की मग पुढे टॉर्च मारले की होते का ते.
गुहा पाहताना काही ठिकाणी आपल्याला वाकून चालावं लागते, तसेच काही ठिकाणी पलीकडे जाण्यासाठी छोटासा रस्ता आहे, त्यामधून आपल्याला अलगदपणे बाहेर पलीकडे निघावं लागते. तसे तर गुहा सर्वजण पाहू शकतात, परंतु जर तुमचं वजन थोडेसे जास्त असेल तर तुम्हाला जे छोटे रस्ते आहेत तेथून बाहेर पडताना थोडासा त्रास होऊ शकतो. पाहण्यासाठी आतमध्ये लाईट वगैरे लावले आहेत, त्यामुळे पुरेसा प्रकाश आहे आणि आपल्याला गुहा पण व्यवस्थित पाहता येते. ह्या ज्या गुहा आहेत त्या गुहेचे काशी लोकांसाठी एक आध्यात्मिक महत्व आहे. ते लोक यांना देव किंवा आत्म्याचे निवासस्थान असे म्हणतात. मेघालयमध्ये आपल्याला जवळपास छोट्या मोठ्या अशा 1500 गुहा पाहायला मिळतात. इथून त्या साईडला तर बाहेर एक्झिट आहे. हा एक्झिट पॉईंट आहे. तिथून आता खालती जायचं. हा जो किर असा आवाज येतोय, इथे झाडावर कसले तरी किडे आहेत, त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांचा आवाज येत आहे. जो एंट्रन्स पॉईंट आहे, एंट्रन्स पॉईंट पासून एक्झिट पॉईंट पर्यंत येण्यासाठी आणि पूर्णपणे केव पाहण्यासाठी तुम्हाला एक ते 1.5 तास एवढा वेळ पुरेसा आहे. इथे एक्झिटला जे ट्रेडिशनल कॉस्ट्यूम आहेत ते घालून तुम्ही इथे फोटो काढू शकता. पार्किंगचा जो एरिया आहे त्याच्या साईडला हॉटेल वगैरे आहेत, तिथे तुम्ही लंच वगैरे पण करू शकता. तसेच जे साईडला छोटी छोटी दुकाने आहेत तिथे तुम्ही शॉपिंग वगैरे पण करू शकता. तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण येथेच थांबतोय. आपण यानंतर जे 7 सिस्टर वॉटरफॉल आहे तो पाहण्यासाठी जाणार आहोत. तर लवकरच भेटूया नवीन भागामध्ये. धन्यवाद.